हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल क्यूटी आदू. तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आपण आज व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण हे आहे की आज मी खूप प्रमाणात खुश आहे. तर कारणच तसं आहे खुश होण्यासारखं, कारण काल आहे ना मला तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं की अद्विताचे रिपोर्ट्स येणार होते म्हणून टेस्ट करायला दिली होती आणि त्याचे रिपोर्ट्स येणार होते. पण जोपर्यंत रिपोर्ट्स नाही येत आहेत तोपर्यंत मला प्रचंड प्रमाणात टेन्शन आलं होतं की आता रिपोर्ट्समध्ये काय येते, रिपोर्ट्समध्ये काय नाही येते ह्याची धाकधूक लागून राहिली होती की रिपोर्ट्स नॉर्मल येतात आहेत की नाही. याच्या मागचं कारण हे की आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे गेलो होतो स्टार्टिंगला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तिचे जे लक्षणं दिसतात आहेत ते कॉलरासारखे दिसतात आहेत आणि इकडे कॉलराची साथ पण पसरली आहे. त्याच्यामुळे आम्हाला जरा टेन्शन आलं होतं. पण माईट बी डॉक्टर म्हटले की तिचं ते बॅक्टेरियल इन्फेक्शन पण असू शकतं. हो की नाही बच्चा? पोट खराब झालं होतं ना बाळाचं माझ्या. हो, मग ते इन्फेक्शन पण असू शकतं. मग त्याच्यामुळे पण तिला त्रास होत असेल म्हणून, आणि पचन होत नाही आहेत काही गोष्टी म्हणून. मग म्हटलं ओके. मग डॉक्टरांनी तेव्हा आम्हाला सगळी ट्रीटमेंट दिली आणि लकीली अद्विताने सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली. म्हणजे आजपर्यंत असं रेकॉर्ड आहे अद्विताचं की तिनं कधीच कोणत्या ट्रीटमेंटला रिफ्यूज नाही केलेलं. डॉक्टर जे सांगतात ती ते प्रामाणिकपणे फॉलो करते. एवढी छोटी आहे पण ती सगळं फॉलो करते. म्हणजे डॉक्टरांनी इवन सांगितलं की हे औषध ह्या टाईमला घेतलं पाहिजे किंवा ORS पिलं पाहिजे, नारळ पाणी पिलं पाहिजे, भरपूर प्रमाणात पाणी पिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तिनं केल्या आणि तिच्या त्या सपोर्टमुळंच ती आज त्याच्यातून बाहेर निघाली की तिला पुढं काही इन्फेक्शन वाढलं नाही किंवा काही नाही झालेलं. आणि तिला जे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं होतं पोटामध्ये ते सगळं तिचं निघून गेलं. आणि तिला एवढे लूज मोशन्स होत होते तरी पण तिची एनर्जी डाऊन नव्हती. जशी ती दिसतीये ना तशीच होती. फक्त एक 5% फरक पडला होता, पण ओके होती, नॉर्मल जसं आत्ता दिसतंय तसं. असं की पूर्णच एनर्जी डाऊन झाली आहे किंवा डिहायड्रेशन होते असं टाईप आम्ही होऊन नाही दिलं. रादर तिनं पण ते कॅच करून घेतलं सगळं. तो एक प्लस पॉईंट आहे अद्विताचा की ती कुठल्याही ह्याला रिफ्यूज करत नाही. आणि मग त्याच्यातून ती बरी होत गेली. पण तरी पण तिला कधी व्यवस्थित होत होतं तर कधी लूज मोशन्स होत होते. म्हणून मग आम्ही टेस्ट करायला दिली होती. तर टेस्टचे रिपोर्ट्स असे आलेले आहेत की त्याच्यामध्ये कॉलरासारखं काहीच निघालेलं नाही आहे. एकदम नॉर्मल रिपोर्ट्स आहेत तिचे, व्यवस्थित आहे. तिला जे होतं ते बॅक्टेरियल इन्फेक्शनच होतं. ते सगळं बघून असं एकदम असं नाही का रिलीफ फील झालं की बाबा ती ओके आहे, तिला कशाचं प्रॉब्लेम नाही आहे आणि टेन्शनची गोष्ट नाही आहे म्हणून. असं की होतं कधी कधी मुलांना होतात बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे वगैरे होऊ शकतं. पण एवढं मोठं असं होईल असं मला कधी अपेक्षित नव्हतं, कारण आम्ही तेवढी काळजी घेतो. तरीही तिला होते म्हणजे मग मला जरा टेन्शन आलं. आणि कसं असतं ना, एक जास्त करून एक आई ज्या असतात त्या थोड्या हळव्या असतात आणि माझं तोच टाईप व्हायचा की कधी कधी मी हिच्या पप्पांना पण म्हणायचे की नाही तुम्ही लक्ष देत नाही आहे, तुम्ही जरा बघितलं पाहिजे, तुम्ही हेच करता तेच करताय. म्हणजे मी त्यांना पण कधी कधी हे म्हणायचे की नाही आपण दुसरं ट्रीटमेंट घेऊया, तिचं कमीच होत नाही, 7-8 दिवस झाले असं. म्हणजे चलबिचल व्हायची माझ्या मनाची की काय करू काय नको करू. काय झालं बाळा? अले बापले, लागलं? काय लागलं? चला बघा अद्विताला लागले हाताला. आपण चेक करूयात. इथून दाखवायचं बाळा, आपण चेक करूयात कसं लागले ते. आणि अद्विताचे रिपोर्ट्स मग नॉर्मल आल्यामुळे मग आम्हाला जरा रिलीफ फील झालं. म्हणजे एवढं की तिचे पप्पा रिपोर्ट्स आणायला गेले होते. मी आणि अद्विता आम्ही कारमध्ये बसून वेट करत होतो की पप्पा कधी येणार. हो की नाही अद्विता? आपण पप्पाचं वाट बघत होतो की नाही, पप्पा कधी येणार रिपोर्ट्स घेऊन. गाडीमध्ये बसून काल वाट बघत होतो की नाही आपण, पप्पा कधी येणार रिपोर्ट्स घेऊन, काय रिपोर्ट्स येतील. मम्मा कशी टेन्शनमध्ये आली होती ना. म्हणजे मी एवढं टेन्शनमध्ये आली होती की मी देवाचं नामस्मरण करत बसले होते की हे दत्तगुरू माझ्या आदूला काही होऊन देऊ नको. म्हणजे इतपत मी असं हे झाले होते. बघा ती कशी हसतीये मला, इतपत मी असं घाबरले होते. पण जेव्हा तिचे पप्पा आले आणि म्हटलं की नाही ओके आहे, सगळं नॉर्मल आहे, काही घाबरण्यासारखं नाही, तेव्हा कुठं मला बरं वाटलं. आणि मग आम्ही संध्याकाळी ते रिपोर्ट्स घेऊन पेडिट्रिशियनकडे गेलो आणि मग पेडिट्रिशियन पण म्हणे की तिला काही झालेलं नाही आहे, नॉर्मल आहे. आणि तिला जरा ग्रीन शी वगैरे होत होती, तिची पातळ होत होतं जरा जुलाब आणि हे. तर त्याला पण आम्ही घाबरलो होतो की अरे असं होतंय म्हणून. मग ते डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणे की ती सध्या काही खात नाही आहे, थोडंसंच खाते, त्याच्यामुळे ते जरा कलर चेंज वगैरे होतात आणि तिचं इन्फेक्शन बाहेर पडते, त्याच्यामुळे ते लूज मोशन्स होतात. तर तुम्ही घाबरू नका म्हणे.
आणि मग मी त्यांना सांगितलं की हां ही बॅग दाखवू, ही अद्विताची पर्स आहे हां, खूप छान, याच्यात पैसे पण आहेत अद्विताचे पैसे पण आहेत. हो दाखवली की मी, तिथं उभं राहूनच दिसते बाळा बॅग. हे बघा हे, आणि ह्याच्यात अद्विताचे पैसे ते बघा कसे वाजतात, छन 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 छन. हां चला हां. आणि मग डॉक्टरांनी आम्हाला फक्त एक सिरप चेंज करून दिलं आणि अँटीबायोटिक चालू केलं, हो की नाही. आणि डॉक्टर अंकल काय म्हटले, बाहेरचं खायचं नाही, घरातलं जेवण करायचं. आणि काय म्हटले, मी डॉक्टर अंकलला तुझी कंप्लेंट केली की नाही, काय सांगितलं की अद्विता बिलकुल खात नाही आहे, डिरेक्टली रिफ्यूज करते, नाही म्हणते, खायचंच नाही आहे म्हणते मला. मग डॉक्टर अंकल काय म्हटले, खाऊन घे नाहीतर मी काय करेल म्हटले डॉक्टर अंकल. हां मोठी टुची करेल म्हटले डॉक्टर अंकल, हो की नाही. मग अद्विताला मोठी टुची करायची आहे, नाही घाबरत मोठी टुचीला. अरे बापले, तू तर छोट्या पण नाही घाबरत. हां हां नाही घाबरत. अद्विता कशी आहे, काय म्हणायचं त्याला, स्ट्रॉंग आहे अद्विता खूप, हो की नाही. हां अद्विता खूप स्ट्रॉंग आहे. तर हां अद्विताला इथं, हो इथं लागले ना, बरोबर. चला मग आता आपण काय करूयात, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. अजून मी अद्विताची अपडेट देईल तुम्हाला. चला तर मग अद्विताला आता आपण बाय बाय करूया. चला अद्विता बाय बाय करा. चला तर मग सगळ्यांना गुड नाईट. माझ्या चॅनलला आणि व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि काय झालं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओले बापले, रडत सांगायचं. चला हसत सांगा बरं एकदा. येस सबस्क्राईब करा. बाय बाय.